मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. मराठी युवक भारती इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि शोध हा कथा साहित्य प्रकार घेतलेला आहे आपण अभ्यासाला. लेखक आहेत वपू काळे. 1932 ते 2001 जन्ममृत्यूचा काळ आहे. आज आपण या कथा साहित्य प्रकारावरील कृती किंवा प्रश्न उत्तर घेणार आहोत. 1 कारणे लिहा. 1 अनुनं घर सोडलं कारण 5 वर्ष तरी तिला स्वतःची म्हणून जगायची होती. 2 जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा असं अनु म्हणाली कारण प्रत्येक वस्तूचे, घटनेचे, व्यक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी तिला तिची स्वतंत्र नजर तयार करायची होती. 3 अनुने डॉक्टर व्हावे असे आबांना वाटत होते कारण तिची कॅलिबर डॉक्टर होण्याची होती. खालील नातेसंबंध लिहा. 1 अनु आणि आबा, मुलगी व वडील. 2 भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर, प्रवासी व टॅक्सी ड्रायव्हर. 3 अनु आणि सुनीता, नर्स व रुग्ण. कृती करा. 1 अनुच्या मते डॉक्टर होण्यासाठी आवश्यक गोष्टी. 1 तिला लाभली होती तेवढी बुद्धी, शिक्षण परवडण्या इतका पैसा आणि तुफान अभ्यास करण्याची तयारी. 2 आबांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये. 1 स्त्री पुरुष समानता पाळणारे. 2 व्यक्तीच्या स्वातंत्र्याची जपणूक करणारे. 3 प्रत्येक वस्तूचे, व्यक्तीचे, घटनेचे मूल्यमापन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतंत्र नजर हवी असे मानणारे. 3 अनुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारातून डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा यातील फरक स्पष्ट करा. 2 भाग आहेत. एका भागात डॉक्टरचा पेशा, दुसऱ्या भागात नर्सचा पेशा. 1 डॉक्टर तुलनेने कमी महत्त्वाचा, नर्स तुलनेने अधिक महत्त्वाची. 2 डॉक्टर होणे तुलनेने सोपे. 2 नर्स होणे तुलनेने कठीण. 3 डॉक्टरी पेशात ज्ञानाचा भाग मोठा असतो. 3 नर्सच्या पेशात मनाचा भाग मोठा असतो. 4 डॉक्टरचा स्टेथोस्कोप फक्त छातीपर्यंत पोहोचतो. 4 नर्सचा हात काळजाच्या आत जातो. 5 रोग जाणणे हे डॉक्टरचे कार्य असते. 5 पेशंट समजून घेणे हे नर्सचे कार्य असते. 6 डॉक्टर रोग्याचा ताप पाहून मोकळे होतात. 6 नर्स ताप आणि मनस्ताप या दोन्हींचे निवारण करतात. 4 थोडक्यात उत्तरे लिहा. 1 घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. अनुच्या मते माणसे परंपरेने कुणाच्या ना कुणाच्या कल्याने चालण्याची सवय लावून घेतात. जन्मल्यापासून आईवडिलांच्या प्रभावाखाली वागतात. प्रत्येकाला स्वतंत्र मेंदू मिळालेला असतो, पण माणसे दुसऱ्याच्या मताने वागतात. त्यामुळे माणसे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व, जगाकडे पाहण्याची स्वतंत्र नजर गमावून बसतात. अनुला हे अजिबात मान्य नव्हते. तिच्या मते प्रत्येकाला जगाकडे स्वतंत्र नजरेने बघता आला पाहिजे. स्वतःच्या स्वतंत्र नजरेने जगाचे मूल्यमापन करता आले पाहिजे. त्यासाठी तिला स्वतःची स्वतंत्र नजर घडवायची होती. हे सगळे कमावण्यासाठी तिला 5 वर्ष स्वतंत्रपणे राहण्याचा प्रयोग करायचा होता. त्या अनुभवातून ती नवे काहीतरी घडवू पाहत होती. घर सोडण्यामागे तिच्या मनात हा सगळा विचार होता. 2 अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे ते थोडक्यात स्पष्ट करा. अनुला स्वतःला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचे होते. तिला समाज समजून घ्यायचा होता. त्यासाठी ती स्वतःच समाजाच्या व्यवहारात उतरू पाहत होती.
हे तिला स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने करण्याची संधी हवी होती. आपल्या बुद्धीवर तिला कोणाचाही प्रभाव नको होता, कोणाच्याही विचारांचे प्रतिबिंब नको होते. तिला समाजाचे खरेखुरे रूप जाणून घ्यायचे होते. नोकरी करणे हा समाजात मिसळण्याचा एक मार्ग तिला दिसत होता. नोकरीचा निर्णय घेतल्यावर तिने विचारपूर्वक नर्सचा पेशा स्वीकारला. इस्पितळ व रुग्ण यांच्या जगात सुख आणि दुःख खऱ्या स्वरूपात भेटतात. जीवनात खरेखुरे दर्शन तिथे घडते, माणूस कळतो, असे तिचे मत होते. नर्स रुग्णांच्या भावजीवनापर्यंत पोहोचते. ती त्यांचा ताप व मनस्ताप या दोन्हींचे निवारण करते. म्हणूनच तिच्या मते समाज समजून घेण्यासाठी नर्सची नोकरी करणे हा योग्य मार्ग होता. 3. कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा. या कथेतील सर्वच प्रसंग मोठ्या कुशलतेने रचलेले आहेत. प्रत्येक प्रसंग ताणत वाचकाला पुढे घेऊन जातो. त्यातल्या पहिल्या प्रसंगात तर उत्कंठा शिगोशिग भरलेली आहे. पहिलेच वाक्यमुळी वाचकांची पकड घेते. कथानिवेदक स्वतःच्या व पत्नीच्या वतीने अनुची शरणागती पत्करून माफी मागतो. त्याच्या मनाची अत्यंत अगतिक अवस्था यातून दिसून येते. येथे वाचकाच्या मनात नाना प्रकारचे प्रश्न उभे राहतात. काय केले असेल या दोघांनी? इतकी मिन्नतवारी करून माफी मागावी, असे काय घडले असेल? या तिघांचे एकमेकांशी तरी नाते कोणते असावे? सुरुवातीला अनु त्या दोघांची मुलगी तर नाही ना, अशी शंका वाचकाला वाटू लागते. तिचे जेवण आटोपले होते, पण ती पानावर स्तंभित अवस्थेत बसली होती. एवढी कोणती मोठी आपत्ती कोसळली असेल? तिचे उद्गार त्या दोघांनाही जिव्हारी लागतात. पुढे थोडे वाचल्यावर अनु त्यांची मुलगी नाहीच हे लक्षात येते. साधारणपणे त्रयस्थ व्यक्तींशी आपण टोकाचे वागत नाही. अशा प्रकारे वाचकांची उत्कंठा सतत टिकवून ठेवण्याचे फार मोठे कौशल्य या कथेत दिसून येते. 4. कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा. या कथेत पावला पावलावर कलाटणी मिळत आहे. त्या प्रसंगामधला एक प्रसंग मला खूप महत्त्वाचा वाटतो. तो संपूर्ण कथेलाच कलाटणी देतो. भर मध्यरात्री कथानिवेदक मुक्ता व अनु भिड्यांना भेटण्यासाठी निघाले. वाचकाला वाटू लागते की आता काय तो सोक्षमोक्ष लागेल. ती नोट भिड्यांकडे असेल तर मिळेलच. मग सर्व प्रश्न मिटतील आणि टॅक्सीवाल्याकडे असेल तर शोधच खुंटेल. मात्र घडते ते विलक्षणच. वाचकाच्या कल्पनेत नसलेलं घडतं. भिड्यांना घेऊन जाणाऱ्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस येतो. त्या अपघाताने अकल्पित घटना घडतात. नोट मिळते. टॅक्सी ड्रायव्हरचे या सर्वांशी भावनिक नाते निर्माण होते. नोट मिळाल्यामुळे नोटेचा इतिहास कळतो. त्या मुलीच्या आजारपणाचे हृदयद्रावक दर्शन घडते. अनु त्या मुलीच्या कुटुंबियाशी मनाने जोडली जाते. अखेरीस हेही स्पष्ट होते की त्या मुलीचे वडील तो टॅक्सी ड्रायव्हरच होता. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. त्या एका अपघाताच्या प्रसंगाने कथेला खूप उंचीवर नेऊन ठेवलेले दिसून येते. 5. तुमच्या शब्दात माहिती लिहा. 1. भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी. भिडे दाम्पत्य हे सरळ, साध्या वृत्तीचे, पूर्णपणे चांगुलपणा असलेले, लपवाछपवी, लबाड्या न करणारे, हातचे राखून न वागणारे, निष्कपट, सच्छील वृत्तीचे. ते परळहून लॅमिंग्टन पोलीस स्टेशनजवळ टॅक्सीने यायला निघाले. रात्री 12-12:30 वाजण्याची वेळ. दुर्दैवाने त्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. तो जगणे अशक्य होते. या प्रसंगात टॅक्सीवाल्याला जबर शिक्षा झाली असती. तो आयुष्यातून उठला असता. टॅक्सीवाल्याचा सालसपणा, सज्जनपणा भिड्यांना खूप भावला होता. तशात त्या टॅक्सीवाल्याची काडीचीही चूक नव्हती.
साधारणपणे टॅक्सीवाल्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता आणि कोणीही त्याला मदत केली नसती. टॅक्सीवाल्यांकडे तुच्छतेने पाहिले जाते, त्यांना क्षुद्र समजले जाते. अशा वातावरणात भिडे दाम्पत्यांची कृती खूपच उठून दिसते. मध्यरात्र उलटून गेलेली होती. मृत्यू संबंधातील केसमध्ये कोणीही जवळपास जायलाही तयार होत नाहीत. भिडे स्वतःहून तयार झाले. पोलीस स्टेशनला हेलपाटे घालावे लागण्याची शक्यता असते. आपण अकारण अडचणीत येण्याचीही शक्यता असते. तरीही भिडे दाम्पत्याने मनापासून टॅक्सीवाल्याला मदत केली. त्यांच्या साक्षीमुळे तो प्रचंड मोठ्या संकटातून वाचला होता. गरिबांना, सज्जनांना मदत करण्याची भिड्यांची ही वृत्ती त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवते. 2. टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभाव विशेष. टॅक्सी ड्रायव्हर हा साधा, सालस व प्रामाणिक वृत्तीचा माणूस होता. दिवसभर टॅक्सी चालवीत असे, प्रसंगी रात्रीही चालवीत असे. तो नुकताच या पेशात आला होता. दिवसा जेवायला मिळाले नव्हते. मध्यरात्री त्याने उसळ पाव खाल्लाय. अशा तऱ्हेने तो कष्टपूर्वक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करीत होता. आपल्या पेशाला सामाजिक प्रतिष्ठा नाही, मान मरातब नाही, सन्मान नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती. म्हणून अपघातात त्याच्या बाजूने साक्ष द्यायला आल्याबद्दल त्याला भिड्यांविषयी प्रचंड कृतज्ञता वाटते. जर भिडे साक्ष द्यायला गेले नसते तर तो आयुष्यातून उठला असता. भिड्यांना त्याचा सालसपणा, प्रामाणिकपणा भावला, म्हणून ते स्वतःहून त्याला मदत करायला गेले. अनु स्वतःची हकीकत सांगत होती. ती ऐकून तो आतून पूर्णपणे हलून गेला. अनु त्या मुलीशी भावनिकदृष्ट्या बांधली गेलेली पाहून त्यांना भरून येते. तो अप्रत्यक्षरित्या तिच्या मनाच्या मोठेपणाचे कौतुकच करतो, पण स्वतः पार गलबलून जातो. कारण ती मुलगी त्याची स्वतःची मुलगी होती. अनुशी बोलताना टॅक्सीवाल्याची वैचारिक व भावनिक प्रगल्भता दिसून येते. गरीब कष्टकरी वर्गातला असूनही त्याची प्रगल्भ वैचारिक बैठक लक्षात येते. स्वमत. 1. कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटा. अनु ही कथेची नायिका आहे. ती चार चौघींसारखी एक तरुणी नाही. तिला व्यक्तिमत्वाचे रसायन वेगळे लाभलेले आहे. वरवर पाहता ती तऱ्हेवाईक, विक्षिप्त वाटेल, पण तशी ती नाही. ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे. ती स्वतंत्र विचाराने वागू पाहते. कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही. आपले विचार स्वतंत्र हवेत, मते स्वतंत्र हवीत, यावर ती ठाम आहे. स्वतःचे स्वतंत्र विचार, स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ती 5 वर्ष स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते. स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी, माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते. आपण घरी राहतो तेव्हा आपल्या आईवडिलांच्या, भावंडांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या आधाराने जगतो. अशा वेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत. दृष्टी स्वतंत्र नसते. कोणतेही निर्णय आपण स्वतःच्या मनाने घेत नाही. हे बौद्धिक पारतंत्र्य होय. याला अनु नाकारते. समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरले पाहिजे, म्हणून ती नोकरी करायचे ठरवते. नर्सच्या पेशात सेवा धर्म असतो, म्हणून ती नर्स होते. रुग्णाच्या भावजीवनात स्वतःला स्थान मिळवते, इतकी ती झोकून देऊन काम करते. असे आगळे वेगळे व्यक्तिमत्व अनु स्वतःसाठी घडवत होती. 2. 1 रुपयाच्या नोटे व्यतिरिक्त कथेतील आणखी कोणकोणते शोध तुम्हाला महत्त्वाचे वाटतात ते स्पष्ट करा. अनुच्या व्यक्तिमत्वामुळे एक वेगळा शोध मला लागला आहे. कोणाच्याही प्रभावाखाली न येता स्वतः स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे, स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा एखाद्याचा दृष्टिकोन असू शकतो. अनु असा दृष्टिकोन फक्त बाळगते असे नाही, तर ती तसे जगायचे ठरवते. डॉक्टर होण्याची पात्रता असूनही ती नर्स होते.
स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या बुद्धीने ती नर्सचा पेशा स्वीकारते. सामाजिक व आर्थिक दृष्टीने डॉक्टरपेक्षा खालच्या पातळीवरचा पेशा स्वीकारते. विशेष म्हणजे खालच्या पातळीवरचा पेशा असूनही ती खुशीत, आनंदात राहते. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मन जिंकते. थोडक्यात ती प्रतिष्ठा मिळवते. आपल्या आवडीचा पेशा पत्करल्यावर प्रतिष्ठितपणे जगता येते हे अणूवरून कळते. हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा शोध आहे. माझा पेशा आता माझा मीच ठरवणार. पुढचं स्वमत आहे, कथेच्या शोध या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात पटवून द्या. या कथेतील 1 रुपयाच्या नोटेचा शोध ही प्रक्रियाच मुळी मध्यवर्ती आहे. त्या शोधाभोवतीच संपूर्ण कथा फिरत राहते. कथेच्या सुरुवातीलाच उत्कंठावर्धक प्रसंग उभा राहिलेला आहे. त्यात फार मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे. याचे कारण आहे 1 रुपयाची नोट. मग त्या नोटेचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. तो शोध घेण्यासाठी अपरात्री 12:30 नंतर कथानिवेदक मुक्ता आणि अनु बाहेर पडतात. भिड्यांच्या घरी पोहोचतात. भिडे परळवून निघाले तेव्हा वाटेत त्यांच्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. तो जिवंत राहणे अशक्य इतका गंभीर जखमी झाला होता. मग तिथून हॉस्पिटल, पोलीस स्टेशन अशी वळणे घेत भिडे दाम्पत्य घरी पोहोचते. कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही सर्व माणसे त्या 1 रुपयाच्या नोटेशी भावनिक दृष्टीने जोडलेली आहेत. रुपयाच्या नोटेच्या शोधाला अखेरीस यश येते. नोट मिळते आणि पुन्हा वेगळीच कलाटणी मिळते. अनुने सर्व हकीकत सांगितल्यावर एका 9-10 वर्षाच्या लहानग्या मुलीच्या मृत्यूशी ती नोट भावनेने जोडलेली होती हे स्पष्ट होते. मरण पावलेली मुलगी ही त्या टॅक्सीवाल्याचीच मुलगी होती हे लक्षात येते. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. हरवलेली नोट मिळते. तो शोध घेता घेता आणि टॅक्सीवाल्याच्या निमित्ताने त्या मरण पावलेल्या चिमुरड्या मुलीशी आणखी जोडली जाते. म्हणून शोध हे शीर्षक खूपच समर्पक शीर्षक आहे. 4. कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध तुमच्या शब्दात लिहा. टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी मरण पावली होती. त्या दुःखात तो बुडालेला होता. अनुला नोट मिळाली. त्या टॅक्सीवाल्याच्या मुलीनेच दिलेली ती नोट होती. ती नोट निर्जीव होती म्हणून सापडू शकली. नोटेचा शोध संपला. पण टॅक्सीवालीची मुलगी गेलेलीच आहे. ती पुन्हा मिळणे केवळ अशक्य आहे. हातातून निसटलेल्या सर्वच गोष्टी मिळत नाहीत हे वास्तव टॅक्सीवाल्याला जाणवते आणि तो ते बोलूनही दाखवतो. यातून सुचवायचे आहे की माणसे एका अतर्क्य गोष्टीच्या शोधाला जुंपलेली असतात. सर्वजण काहीतरी शोधण्याच्या प्रयत्नात असतात. आयुष्य म्हणजे एक शोधयात्राच असते. काही जणांच्या हाती काहीतरी लागते तर काही जणांचे हात कायमचे रिकामे राहतात. बहुधा सामान्य, निर्जीव, जड वस्तू आपल्या हाती लागते. पण त्या टॅक्सीवाल्याने मुलगी गमावली होती. त्या टॅक्सीवाल्याचा दोष नव्हता. त्या मुलीचाही दोष नव्हता की तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचाही दोष नव्हता. ती मुलगी कधीच भेटणार नव्हती. आयुष्य हे असेच आहे. अत्युच्च, चिरंतन असे आपल्या हाती कधीच काही लागत नाही. माणसाला हा शापच आहे. अभिव्यक्ती 1. स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्यांचं ऐकतो. त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गाने जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. या विधानाबाबत तुमचे विचार लिहा. निसर्गाने प्रत्येक माणसाला स्वतंत्र देह दिला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र मेंदूही दिला आहे. आपल्या मनात 2 पावले चालण्याची इच्छा निर्माण झाली की आपला मेंदू कामाला लागतो. तो पायांना आज्ञा देतो. पाय 2 पावले पुढे सरकतात. याचा साधा अर्थ असा की आपला मेंदू आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या विचारांप्रमाणे वागतो. मेंदू आपल्या ताब्यात आहे.
आपण सांगू तसे तो काम करणार. पण इथेच खरा मुद्दा आहे. आपण जो विचार करतो तो विचार आपला स्वतःचा असतो काय? आपण काय करतो? आपला मित्र अमुक एक पद्धतीने वागतो म्हणून आपण वागतो. शेजारी जे काही करतात तसे करण्याचा आपण प्रयत्न करतो. कधी रूढीप्रमाणे वागतो, कधी परंपरेप्रमाणे वागतो. म्हणजे आपण आपल्या बुद्धीप्रमाणे वागत नाही. आपल्याला मिळालेल्या स्वतंत्र मेंदूचा आपण वापर करत नाही. स्वतंत्र मेंदूबरोबर जगाकडे स्वतंत्रपणे पाहण्याची मिळालेली नजर आपण गमावून बसतो. एक प्रकारे आपण बौद्धिक गुलामगिरी स्वीकारतो. स्वतःहून दुसऱ्याचे गुलाम बनतो. हे बदलले पाहिजे. स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. 2. कथेतील टॅक्सी ड्रायव्हरचे पात्र तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा. शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र मला फार आवडले आहे. तो साधा, सरळ मनाचा, सालस वृत्तीचा माणूस आहे. लबाड्या करणे, दाखवेगिरी करणे हा त्याचा स्वभाव नाही. मनाचा सरळपणा हा त्याचा स्थायी भाव आहे. तो दिवसभर टॅक्सी चालवतो. त्याला दुपारी जेवायलाही मिळाले नाही. मध्यरात्री तो उसळ पाव खातो. असा माणूस पैशासाठी हपापलेला असला तरी समजून घेता येईल. पण तो स्वभावाने सालस आहे हे त्याच्या वागण्यावरून दिसून येते. समाजात टॅक्सीवाल्यांना प्रतिष्ठा नाही, मानसन्मान नाही हे त्याला ठाऊक आहे. म्हणून भिड्यांनी आपणहून केलेल्या मदतीबद्दल तो त्यांचा अपार कृतज्ञ आहे. अनुची हकीकत ऐकल्यानंतर तो ज्या तऱ्हेने व्यक्त झाला त्यावरून त्याची वैचारिक प्रगल्भता दिसते. सर्वसाधारणपणे नर्स रुग्णामध्ये मानसिक दृष्ट्या गुंतत नाही. अनु तशी नाही. अनुचे हे मोठेपण तो ओळखतो. या टॅक्सी ड्रायव्हर सारखी व्यक्ती विरळाच असते. म्हणून ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली आहे. उपक्रम दिलेला आहे आपल्याला. यूट्यूबवरील वपू काळे यांच्या कथा ऐका. सर्व उपलब्ध आहेत, त्या तुम्ही जरूर ऐका. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी, शंका कमेंट बॉक्समध्ये लिहा. अभ्यासासाठी शुभेच्छा.